नमस्कार मित्रांनो, आज आपण साक्षीदार आहोत एका ऐतिहासिक क्षणाचे. महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याचे. हा फक्त एक कार्यक्रम नाही, हा आहे आपल्या इतिहासाचा अभिमान, आपल्या संस्कृतीचा सन्मान. या स्मारकातून पुढच्या पिढ्यांना मिळणार आहे इतिहासाची ताकद आणि स्वाभिमानाची प्रेरणा. चला तर मग या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनूया आणि अनुभवूया शिवरायांचा महान वारसा. फक्त एकच कारण, शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी. आपण सर्व येथे एकत्र आलो आहोत. या स्मारकाचे लोकार्पण माननीय प्रसिद्धता ठाकूर साहेब, तसेच माननीय महेशवादी साहेब, तसेच प्रीतमदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते होत आहे. ही आपल्या चौक गावासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. या भव्य स्मारकाची संकल्पना आपल्या गावाच्या सरपंच माननीय ऋतुताई ठोंबरे यांच्या दूरदृष्टीतून साकार झाली आहे. शिवरायांविषयी असलेली श्रद्धा आणि गावाच्या अभिमानासाठी त्यांनी ही सुंदर कल्पना मांडली आणि आज ती प्रत्यक्षात उभी राहिलेली आपण पाहत आहोत. मित्रांनो, हे स्मारक केवळ एक पुतळा नाही, तर ते आपल्या इतिहासाची आठवण करून देणारे आणि नवीन पिढीला धैर्य, स्वाभिमान आणि देशभक्तीची प्रेरणा देणारे एक जिवंत प्रेरणास्थान आहे. सर्वांनी बाजूला व्हायचे. जशी रिबीन कट होईल तसं सर्वांनी बाजूला होऊन सहकार्य करायचं आहे.
डोक्यावरती पाय पडेल का बाजूला पडदा आहे जरा आधी आत गेल्यावर लाव छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी जय भवानी जय भवानी.
गावामध्ये सरपंच ऋतू ठोंबरे त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांनी एक उत्तम छत्रपतींचं स्मारक या ठिकाणी प्रत्येक गावात असावं असं सर्वांनाच वाटतं आणि गावच्या प्रथम नागरिकांनी त्याच्यात आग्रह करून या बाजारपेठेमध्ये मोक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिभा ही सर्व आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर ज्यांना स्फुरण चढतं अशा सर्वांना एक अभिमान असतो, एक गर्व असतो. माझ्या गावामध्ये आल्यानंतर काय छत्रपतींची पूर्ण प्रतिमा आहे, तिला नतमस्तक होऊन माणूस इथून पुढे जातो. बघतोस काय मुजराकर हे मनापासून आलं पाहिजे असा महाराष्ट्र धर्म जपणाऱ्या सर्वांना मनपूर्वक आजच्या शिवजयंतीच्या तिथीनुसार आजची शिवजयंती त्याच्या शुभेच्छा. अतिशय गर्व आणि अभिमान असला पाहिजे की आपल्या गावामध्ये शिवप्रतिमा एक बाजारपेठेसारख्या प्रमुख ठिकाणी आपल्या सरपंचाने केलं. आम्हाला त्याच्याकरता बोलवण्यात आलं. बोल आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान देशित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. परंतु चौक गावामध्ये स्मारक नव्हते. तर ग्रामस्थांच्या वारंवार मागणीनुसार आमचे लाडके आमदार महेशजी बालदी साहेब त्यांच्या आशीर्वादाने तसेच माझे वडील व माझे काका आणि सर्व ग्रामस्थ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा मी सरपंच या पदावर कार्यरत झाले, आपण रस्ते गटार तर सर्वच जण करतात, परंतु माझे ध्येय काही वेगळे होते. आणि जेव्हा आम्ही साहेबांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्या सभेमध्ये आम्ही ग्रामस्थांना काही शब्द दिले होते, ते शब्द आज नक्कीच पूर्ण झाले आणि सर्व चौक ग्रामस्थांच्या स्वप्न साकारले आहेत. खरंच अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि अशा या क्षणासाठी स्वतः आमदार साहेब त्यांचा वेळ काढून इथे आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तर मित्रांनो, आजचा हा ऐतिहासिक अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी.